स्नेही माझे सहकारी प्राध्यापक मंडळी, सगळे विभाग प्रमुख, वेगवेगळ्या विषयाचे तज्ञ मंडळी, माझ्या विभागाचे प्राध्यापिका, माझी विद्यार्थिनी जरे मॅडम, पाटील सर, माझे खास मित्र जोशी सर आणि जे संचलन करत आहेत ते गोड आवाजामध्ये प्राध्यापिका प्रोफेसर डॉक्टर ओहाळ मॅडम, प्राध्यापिका डॉक्टर परटोले मॅडम, हजारे जोशी तात्या, टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ, माझा खास जगदीश खंबाळे आजारी असं देखील आलेला आहे आणि थोरा साहेब आजारी होते, ऍडमिट होते, तेही आलेले आहेत. हे सगळे मंडळी माझ्या प्रेमापोटी झालेले आहेत. माझं मन भरून येतं इथे व्यक्त होताना. या महाविद्यालयाला मला भरपूर काही दिलं. मी काही तो उभा आहे फक्त ते सोनुबा बसत महाविद्यालयात. मी कार्यरत असताना 2-3 वर्ष सरांच्या उपकारामुळे म्हणून म्हटल्यात सोनुबा बसत महाविद्यालयात काकांची पुण्यतिथी साजरा करायचा आपल्याला योग आला. डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सचे 3 वर्ष त्या ठिकाणी नॅशनल लेवलवरती SIT कॉम्पिटिशन घेतलं होतं आणि त्यानिमित्तानं भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचता आलं. हे मला थोडंसं बरं वाटतं. या ठिकाणी त्या महाविद्यालयामध्ये अनेक कमिट्यांवरती मी काम केलेलं आहे. मग एक्झामिनेशन कमिटी असेल, असंख्य आज परवापर्यंत स्टुडंट काउन्सिल असेल, व्हाईस प्रिन्सिपल असेल, इन्चार्ज प्रिन्सिपल असेल, सर इथं आहे सेक्रेटरी, त्यावेळेस माझ्यासोबत सेक्रेटरी होते. 2 वेळा मी इन्चार्ज प्रिन्सिपल होतो, 2014 मध्ये, 2016 मध्ये. हे करताना त्या ठिकाणी मला काहीच वाटलं नाही. आता वाटतंय की जे काही केलं मी ते चांगलं केलं. Whatever I spent time here, that is fruitful. आणि त्यामुळंच माझे लेकरही त्या ठिकाणी घडले. त्याचं सगळं श्रेय माझी मुलगी IDBI इंटेक मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे. मुलगा IBM याच्यामध्ये तुझे IT इंजिनियर आहे, तो सिनियर कन्सल्टंट म्हणून उच्च पदावरती आहे. हे सगळं काही आणि मी स्वतः अर्थातच या महाविद्यालयामध्ये गेलेला आहे. या महाविद्यालयाचे भरपूर गुण आहेत. ते आता मला फक्त शब्दाला व्यक्त करून पूर्ण होणार नाही. गेली 33 वर्ष इथं मी सेवा दिलेली आहे. माझे जीवलग विद्यार्थी जेव्हा आपण प्लेन करत होतो, निश्चित येथे आहेत, सर आहेत, सगळे जण नाव करणार नाही आता सगळे. तर हे सगळे मंडळी आणि आता प्राध्यापक पेशामध्ये सेल्फ फायनान्शिंग असो, एडेड कॉलेज असो, तिथेही माझे विद्यार्थी आहेत. अर्थातच हे कार्य करताना ज्या व्यक्तीचा मला सहभाग लागलेला आहे, सहकार्य लाभलेला आहे, त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. माननीय दिवंगत पंडित सर प्रिन्सिपल होते, त्याच्यावर मला भरपूर काही शिकायला भेटलं. त्यानंतर माळे सर होते. त्याच्यानंतर सगळे मंडळी माझ्या जीवनामध्ये आले आणि प्रत्येकाकडून काही घेण्यासारखं होतं, ते मी घेत गेलं. आणि या महाविद्यालयाच्या ठिकाणी भाग्य आहे, आजचे जे प्रिन्सिपल आहेत, ही द डीन ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. फार त्या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं. सगळं मॅनेजमेंटला सांगितलं त्या ठिकाणी मोठ्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी बहुमान मिळत नाही. तो बहुमान अर्थात त्यांच्या रूपांसाठी झालेला आहे. हे माझे खूप जवळचे, पहिल्यांदा सीट चेअरवरती बसल्यानंतर ते मी याला उभं राहिले किंवा सिनियर झाले. मी अरे नाही सर म्हणतात, चेअर इज सिनियर. आणि अर्थातच यांचं सहकार खूप चांगलं आहे. मला आता त्या पुढच्या प्रवासासाठी जो फाईल मी त्या ठिकाणी पाठवलं होतं विद्यापीठामध्ये, ते अप्रूव्ह करून करण्यासाठी यांचं मोठं मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि इथं जे बसलेले आलेले आहेत माझ्या प्रेमा खाते, प्रत्येकाचं काहीतरी योगदान माझ्या लाईफमध्ये आहे. प्रत्येकाने काहीतरी मला देऊन गेलेलं आहे. माझी बायको, पत्नी, तिला विसरता येतच नाही. अर्थात तिच्यामुळे त्या ठिकाणी मला खंबीरपणे उभं राहता येतं, वागता येतं.
चालता येतं, बोलता येतं. तिचं नेहमी सहकार्य आहे आणि म्हणूनच वेळेवरती तिला पंक्च्युअलिटी माझ्या माईनं म्हणलेलं आहे, म्हणजे माझ्या मुलीनं, इट इज ओनली बिकॉज ऑफ माय वाईफ. मी अभिमानाचं नाव घेतो इथे. अर्थातच माझी मुलगी गुणवान आहे, ती खूपच गुणवान आहे. देअरफॉर आय फील व्हेरी प्राऊड व्हेनेव्हर आय मूव्ह टुवर्ड माय हाऊस. तिथं गेल्या त्या ठिकाणी या लेकराचा माझ्यासमोर आले तर वी आर व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. वेळेचं भान ठेवतो. कांदिवली इकडचे तिकडचे मुंबईमधल्या सर्व वेगळ्या भागामधून तुम्ही इथे आलेला आहात माझ्या प्रेमापोटी. त्याचं नाव उल्लेख केला नाहीये त्या ठिकाणी, त्यांचा उल्लेख केला असं गृहीत धरा तुम्ही आणि असंच मला प्रेम ठेवत चला. बिपिन आहे तिथे, उत्कर्ष कॉलेज, वाडा कॉलेज, सगळं त्या ठिकाणी जवळपासचे कॉलेजचे सगळे इथे आलेले आहेत. माझे मित्र प्राचार्य कुलकर्णी सर इथे आहेत. त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला खूप खूप प्रेम दिलेलं आहे. ते प्रेमाची शिदोरी घेऊन जाणार आहेत. अर्थात असंच प्रेम त्या ठिकाणी यापुढे असावं असं मला वाटतंय. ते ठेवा तुम्ही असे मी ईश्वर देखील प्रार्थना करतो. कॉलेज म्हणजे काय असते आज कळलंय मला. इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. धन्यवाद.